सोलापूरच्या नागरिकांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या डीजे डॉल्बीला सोलापुरात वर्षभर कायमस्वरूपी 100% बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर सोमवारी एकवटले। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 1 लाख स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल 43,000 सोलापूरकरांनी स्वाक्षरी करत डीजे डॉल्बीला कडाडून विरोध दर्शवला। सोमवारी सकाळी 6 ते रात्री 11 अशी तब्बल सलग 15 तास ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। सोलापूरकर समितीच्या सदस्यांनी सोलापूरकरांना डीजे डॉल्बीचे धोके समजावून सांगत प्रबोधन केले। यावेळी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन डीजे डॉल्बीला विरोध केला। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही या स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी करून सोलापूरकरांना डीजे डॉल्बीपासून उद्भवणारे आजार धोके सांगत प्रबोधन केले। कर्णकर्कश डीजे डॉल्बीपासून सोलापूरकरांनी दूर राहत पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले। यावेळी प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, नगरसेवक, राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, व्यापारी, पत्रकार, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला संघटनांचे प्रतिनिधी आदींनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला। सोलापुरातील ज्या सामाजिक संस्था, संघटना आणि व्यक्तींना डीजे डॉल्बी मुक्त सोलापूर अभियानात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 98 60 82 22 83 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सजग सोलापूरकर समितीतर्फे करण्यात आले आहे। सजग सोलापूरकर समितीतर्फे 1 लाख सोलापूरकरांच्या स्वाक्षऱ्या घेऊन डीजे डॉल्बी बंद करण्याबाबतचे निवेदन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे।